मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याबाबत सध्या जोरदार चर्चा राज्यातल्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत। पण चर्चा म्हणजे केवळ अफवाच असल्याचं आता स्पष्ट झालंय। झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातून दिल्लीत बोलावण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट झालंय। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर सध्या आपल्या बरोबर आहेत। उदय सर, आपण पाहतोय गेल्या 2 दिवसांपासून ह्या चर्चांना विशेषतः जास्त उधाण आलं होतं। मुख्यमंत्री दिल्लीत जाणार, मात्र तसं काही होताना दिसत नाहीये। काय सांगाल, मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावणं हे भाजपच्या दृष्टीनं सोयीस्कर नाहीये? 10 महानगरपालिका जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाने यश मिळवलं। त्या विजयाचे शिल्पकार म्हणून एक प्रकारे नाव घ्यायचं झालं तर ते देवेंद्र फडणवीस यांचंच आहे। त्याचबरोबर केंद्रामध्ये 2 बदल घडले, ते म्हणजे सर्वानंद सोनोवाल हे मागच्या काही महिन्यापूर्वी आसाममध्ये मुख्यमंत्री म्हणून गेले आणि मनोहर पर्रीकर गोव्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून गेले। यानंतर या सगळ्या चर्चांना उधाण आलं, परंतु महाराष्ट्रामध्ये आता सत्तेचा सगळी घडी बसलेली आहे, डाव बसलेला आहे आणि मुख्यमंत्री चांगलं काम करत असताना इथे काही फेरबदल होईल अशा प्रकारची कुठली चिन्ह दिसत नाहीत। मंत्रिमंडळातली केंद्रातली खाते पालट जी होईल त्यामध्ये परफॉर्मन्सच्या आधारावरच निकष लावले जातील आणि मंत्र्यांना डच्चू अथवा बढती दिली जाईल, परंतु महाराष्ट्रातून मुख्यमंत्र्यांना दिल्लीत नेलं जाईल या निव्वळ अफवा आहेत, यात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही। खरंय सर, धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।